निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद पार पडणार आहे। साम टीव्हीच्या बातमीवर शिक्कामोर्तब झालेला आहे। निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद पार पडणार आहे आणि त्याचमुळे निवडणूक आयोगाकडून काय घोषणा करण्यात येते, काय सांगण्यात येते त्यावरच अधिक लक्ष असेल। साम टीव्हीने ही बातमी दिली होती आणि त्यानंतर या बातमीवर शिक्कामोर्तब झालाय। निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद पार पडणार आहे। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात कोणती माहिती समोर येते का, निवडणूक अधिकारी काय माहिती देत आहेत याकडेच अवघ्या राज्याचं लक्ष लागलंय। साम टीव्हीने बातमी दिली होती आणि याच बातमीवर आता शिक्कामोर्तब झालाय। निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद पार पडणार आहे। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी गणेश कवडे। गणेश, काय सांगाल, पत्रकार परिषद पार पडणार आहे निवडणूक आयोगाची, काय सांगण्याची शक्यता आहे? नक्कीच 4 वाजता निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद पार पडणार आहे। राज्य निवडणूक आयोगाची खरं तर पत्रकार परिषद असेल, कारण की ज्या पद्धतीने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत कधी लागतील यावर सामने अगोदर सांगितलं होतं की आज ही पत्रकार परिषद होण्याची शक्यता आहे आणि त्यानुसार आज निवडणूक आयोगाची देखील आता 4 वाजता सह्याद्री अतिथीगृहावर आहे ती पत्रकार परिषद होईल। मुंबई महानगरपालिका सोबतच ज्या 28 महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत या सगळ्या संदर्भामध्ये निवडणूक आयोग आज आहे ती घोषणा करू शकते आणि त्याचबरोबर ज्या पद्धतीने खरं तर जानेवारीच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यामध्येच आहे ते मतदानाची प्रक्रिया आहे ती पार पडली जाईल, कारण की कोर्टाने देखील आहे ते 31 जानेवारीच्या आतमध्ये सगळ्या ह्या निवडणुकीची प्रक्रिया आहे ती पूर्ण करण्यात यावी असे थेट आदेश देण्यात आले होते राज्य निवडणूक आयोगाला आणि त्याच पद्धतीने खरं तर ही निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होताना पाहायला मिळते। तर दुसरीकडे खरं तर जे निवडणूक आयोगासाठी अगोदर सांगितलं होतं की 15 तारखेच्या आतमध्ये कुठल्याही पद्धतीची अंतिम मुदतवाढ आहे ती कुठली देणार येणार नाही, कारण की 10 तारखेपर्यंतची खरं तर हे अंतिम यादी आहे ती प्रसिद्ध करणार होती। मात्र 15 तारखेला खरं तर ही यादी आहे ती आज प्रसिद्ध होईल आणि त्यानंतरून निवडणूक आयोग आहे ते 4 वाजता या सगळ्या संदर्भामध्ये आहे ते घोषणा करताना पाहायला मिळणार आहे। नक्कीच गणेश, धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।